नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. लाल कांदा मार्केट. सोलापूरसह पिंपळगाव, लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दर घसरले. वाचा सविस्तर. आज 25 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये 2 लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली. ग्रामपंचायत बनावट बिल कशी तयार करते? ही फेक कामे कशी ओळखायची? वाचा सविस्तर. ग्रामपंचायतीमध्ये बनावट कागदपत्रे, खोट्या सह्या आणि बोगस बिलांद्वारे निधी लाटण्याचे प्रकार समोर येत आहेत. लाल भडक नागली आली मार्केटमध्ये. पापड बनवण्यासाठी कुठली नागली चांगली? वाचा सविस्तर. उन्हाळी वाळवण्यासाठी पौष्टिक अशी नागलीच्या पापड बनवण्यासाठी नवीन नागली बाजारात दाखल झाली. चाळीसगाव मार्केटला लाल कांद्याची विक्रमी आवक. मागील 5 दिवसात भाव काय मिळाला? चाळीसगाव बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये गेल्या 5 दिवसात लाल कांद्याची विक्रमी आवक झाली. पीक विमा योजना. खरीप गेला, रब्बी गेला, पण पीक विमा कुठे अडकला? वाचा सविस्तर. खरीप हंगामातील अतिवृष्टीने लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. शासनाने अनुदान आणि पीक विम्याची घोषणा केली. शेतकऱ्यांनी हप्ता भरला, पण रक्कम अजूनही खात्यात जमा झालेली नाही. विमा कंपनीचे घोडे नेमके कुठे अडले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नावर ठोस निर्णय होणार का? जाणून घ्या सविस्तर. पीक विमा योजना. धान खरेदी. उद्दिष्ट संपलं म्हणून खरेदी बंद, पण धान विकायचे कुठे? शेतकऱ्याचा संतप्त सवाल. शासनाने उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत धान खरेदीला अचानक ब्रेक लावल्याने भिवापूर तालुक्यातील 1165 शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तब्बल 18,000 क्विंटल धान घरात पडून असून पुढील शेतकामांसाठी भांडवल कसे उभे करायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लाईट बिल न भरल्यास तुमचीही लाईट जाईल. आता थेट रिमोटवर ऑटो डिस्कनेक्शन मोहीम. थकबाकी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने थकबाकीदारांच्या विरोधात ऑटो डिस्कनेक्शन मोहीम सुरू केली आहे. एका दिवसात करा सहहिस्सेदाराच्या शेतजमिनीचे विभाजन. शासनाचा जी.आर. आला. वाचा सविस्तर. जमिनीच्या हिश्श्यांच्या विभाजन करिता विशेष मोहीम राबविण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत. पीएम किसान स्कीम. पीएम किसानाचा पुढचा हप्ता या तारखेला मिळणार, पण तुम्ही 2,000 रुपये विसरा. मागील 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानुसार पुढील हप्ता या दिवशी मिळेल अशी अपेक्षा आहे.